नमस्कार. आज आपण यशाचा DEE फॉर्म्युला समजून घेऊ. डी म्हणजे काय? ड्रीम. ड्रीम ॲज मच बिग ॲज पॉसिबल, म्हणजे जितकं शक्य आहे तितकं मोठं स्वप्न पहा. एफर्ट्स म्हणजे मेक दी फुलेस्ट एफर्ट्स, म्हणजे तुम्हाला जितके शक्य आहेत, तुमची जी काही कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीचा पूर्ण, आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून तिथपर्यंतचे प्रयत्न करा. आणि तिसरं म्हणजे काय? एन्जॉय द जर्नी ऑर द प्रोसेस. हा सगळा जो काही प्रवास आहे, हा प्रवास कंटाळवाणा व्हायचा नसेल तर तो एन्जॉय करायला शिका. आणि मग हे करत असताना आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय निवडतो त्याच्यावर आपलं यश अवलंबून असतं. 9 ते 5ची जर्नी आपण निवडणार आहोत का त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी निवडणार आहोत, याच्यावर आपल्या यशाचा आकार, यशाचं आकारमान अवलंबून असतं. आपल्याला यशस्वी होत असताना जास्तीत जास्त पॉवरफुल व्हायचं असतं. आणि ते पॉवरफुल होण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती आपल्या कपॅसिटीवर ठरते. कशाची कपॅसिटी? आपली कपॅसिटी, आपला पॉवरफुलनेस, आपण किती जास्तीत जास्त मनुष्य लोक हाताळू शकतो याच्यावर ठरत असते. आणि मग आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर DEE फॉर्म्युला अप्लाय केला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना आपल्याला यशस्वीपणानं हाताळता आलं पाहिजे आणि अशक्यप्राय गोष्टी करण्यासाठीची सुरुवात केली पाहिजे. जे इतरांना अशक्य वाटतं ते आपण जर केलं तर आपण नक्कीच यशस्वी होतो. या पृथ्वीतलावर अशक्य काहीही नसतं. लक्षात घ्या मित्रांनो, कुलूप आणि किल्ली एकाच वेळेला तयार झालेलं असतं. प्रश्न आणि उत्तर यांचा जन्म एकाच वेळेला झालेला असतो. कोणत्याही दुकानामध्ये कुलपाच्या तुम्ही गेला आणि कुलूप मागितलं तर नुसतं कुलूप नाही, किल्लीसह कुलूप मिळतं. तसंच प्रश्नासह उत्तर असतं, उत्तरासह प्रश्न असतो. फक्त आपल्याला तो जो वेळ लागतो तो प्रश्न आणि उत्तर यांची गाठ घालण्यासाठीचा लागणारा वेळ असतो. आणि मग हे ज्या वेळेला आपण करत जातो त्यावेळेला वारंवार ही गोष्ट केल्यानंतर त्याच्यामधलं आपलं स्किल वाढलं जातं, स्किल वाढतं आणि मग आपण टप्प्याटप्प्याने यशाच्या जवळ पोहोचतो. धन्यवाद. अशा पद्धतीचे विविध विषयावरचे विचार आपल्याला ऐकायचे असतील तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ. याचबरोबर नवीन एखाद्या विषयावरची माहिती आपणास माझ्याकडून ऐकायला आवडत असेल तर खाली कमेंटमध्ये तो विषय, ते शब्द, ते अक्षर तुम्ही देऊ शकता. मी माझ्या परीनं तुम्हाला, मला माहिती असेल जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.